जय भीम जय शिवराय मित्रांनो, आपण आता जयंतीनिमित्ताने गावी आलो आहे आणि पंचशील तरुण मित्रमंडळाने आता आपल्या इथे KPL लीगचे आयोजन केले आणि आता सीझन 2 आहे त्याच्यात तयारी. आता पाऊसच आलेला तर वातावरण पाऊस येतात, थोड्या वेळात आपले KPLची सुरुवात होईल. चला आता आपली तयारी झाली आहे तर लवकरच आपली KPL सुरू होईल. मॅच मराठी बोल. तर मित्रांनो, मी माझ्या आपल्या टीमची पॉवर सायकल्सची टी-शर्ट घालून चाललोय खाली. चला दोन्ही संघाने उपस्थित राहायचंय मैदानात. जिल्हा संघ कशी कामगिरी करतो, कशा प्रकारे कामगिरी बजावतो. अनेक उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाजांचा भरणा असणारा हा संघ अतिशय चोख पद्धतीनं करावं आणि लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी उभे राहून ट्रॉफ्यांचं अनावरण करायचं आहे लवकरात लवकर. काळ्यांच्या गजरात सर्वांनी अनावर झाल्यानंतर सर्वांनी ट्रॉफ्यांना आणून झाल्यानंतर काळ्यांच्या गजरामध्ये अनावरण आपल्या स्पर्धेला ऊर्जा द्यायच्या सर्वांनी जोरदार टाळ्यांची काळ्यांनी इथे स्वागत झालेलं आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. इथे मी फोटो का हे आता आपल्याला सध्या दोन्ही टीमला रूल समजवताना संकेत आपल्या तर टीमला रूल समजवत असताना अरे 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 पियुष फ्लेक्स करणार रे माझी समोरच्या टीम साठी ते काय करत व्यवस्थापक हे टाळ्या वाजवा. दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. पुढल्या काहीच क्षणात या सामन्याला सुरुवात होते आहे. स्कोर बोर्डची व्यवस्था करायची आहे. व्यवस्थापकांना विनंती. माट्या उत्कृष्ट फिल्डिंग करणारा असा आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय आहे. बघा काय होतंय. सरळ मारलेला हा चेंडू आणि या ठिकाणी अडवतो, रोखतो. दोन गडी बाद. श्रेयस मुलीला टाळ्या वाजवून दोन्ही संघांचं मनोबल वाढवायचं आहे. खरोखर या ठिकाणी आणि हा एक ओ कम ऑन चल जाऊ काय मारतो शॉट. पुनश्च एकदा मात्र मुलीश सदव्यांचं पायानेच आपल्या मजबूत पायाने चेंडू अडवून या ठिकाणी पुढचा फेकलेला बॉल अरे काय मारतोय मात्र आपण डाय मार नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक रन आणि एक धाव सामना करत. उत्कृष्ट तटवलेला चेंडू आणि एक धाव. संघाची वाढती धावसंख्या 29. सूर्यकांत पुढचा चेंडू सामना करतो तेजस आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू काहीस गचाड असं क्षेत्ररक्षण किचलत पण नाच नाच तर यार पप्पा मारणार हिट. काका डाय मारा. हे झालाय. हे कॉल घे पांड्या. चल जाऊ दे. हा फिल्डिंग चल उचल 6 घे चल
रजनीश जाधव मॅन फ्रॉम पाले. हो हो गुड फिल्डिंग. आउट आउट आहे. सुजलसाठी हा बघ जातोय. चटवलेला चेंडू उत्कृष्ट असे फिल्डिंग. काही संघाच्या असा बॉल पाले पाले. टोटल 4 रन. पुन्हा एकदा गुलंदाजीसाठी प्रणव पवार मात्र चिवट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्या या पवार स्ट्रायकर्सच्या संघाच्या माध्यमातून. जोरदार मारलेला हा फटका. क्रिकेट संघातून अनेक मैदानं गाजवलेला हा खेळाडू. खातलोली प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा हा उत्कृष्ट गोलंदाज हा सन्मान पटकावलेला खेळाडू प्रणव पवार. उत्कृष्ट गोलंदाजी बॉल प्रणव पवार यांचा. हे घातक रसलची घातक गोलंदाजी कशा प्रकारे हे दोन्ही फलंदाज करतील आणि या मोठ्या रंचेसला पूर्ण करतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू रेसलचा पिंटूसाठी. पिंटूने उत्कृष्ट चेंडू आणि काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हरीश सावंत यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू रेसलचा समीरसाठी. उत्कृष्ट चढलेला चेंडू 4 रन. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना पवार स्ट्रायकर्स यांचे फलंदाज. एक ओव्हर पूर्ण आणि 8 रन या ठिकाणी पूर्ण होतात पवार स्ट्रायकर्सांचे. क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. उत्कृष्ट पद्धतीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणव पवारांच्या माध्यमातून. घातक गोलंदाजी करणारा हा सुवेग पवार मात्र समीर सावंत यांनी जोरावर फटका आणि 4 गुण प्राप्त करताना त्याला यश येत आहे. समीर सावंत 1 टॅप शॉट आणि 2 गुण प्राप्त करतोय आपल्या सुवेग पवार. जोरदार मारलेला हा फटका मात्र 2 गुण या चिवट क्षेत्ररक्षकांच्या मधून मिळवण्यात यश मिळते. ते पुन्हा जोरदार प्रहार. आणि विकेट. चाल 6 मार. पोचलाय पोचलाय. तुम्ही कशाला दिली आकाला भेटलास का? आका विचारत होती. जितेंद्र बोरे सायकल होती. पराज धाव संख्या 18 या धाव संख्या होती. जैसे ते आता होती. हरीश मला वाटतं 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू हरीश यांच्यासाठी. डाय मार डाय मार डाय मार भाई. आता मग सुरेख त्याला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेमध्ये. गडी बॅट मला धाव संख्या जायचे ते आणि त्यांना धक्का बसले हरीश यांच्या स्वरूपात. धाव संख्या 18 असेल. 18 चेंडू 19 धाव. आणि गोलंदाजी मार्ग होते आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज त्याला सांग. हो एक घावरताय ते लोगो
अरे लोगोवर उभा राहा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. पुढील चेंडू 5 चेंडू आणि 1 धाव. आता मात्र सीमारेषा पार हा चौकार 4 धाव आणि 4 विजयी संघ अत्याई विजय संघाचे अभिनंदन. तो वापस सामना करतो तो पिंटू प्रकाशी बॉलिंग दोन एक रनावरती त्यांना एक रनावरती त्यांना वर लागते. सुंदर कडाने विकेट हा सुबोध जाधवचा विकेट गेलेला आहे. बघूया काय करतात ते. विकेट काढला आहे सूर्यकांत जाधवनी प्रणव पवारचा विकेट सूर्यकांत जाधव यांच्याकडून अभिनंदन. मस्त असे काय सामना करतात उमेश जाधव पाकिस्तानचे बॅटवर घातलेले बुजलेले. बघूया काय करतात ते आपल्या सांगासाठी. सुंदर चेंडू कडवलेला आहे. सुंदर चेंडू कडवलेला आहे. बघूया पुढचा बॉल. एक बॉल डॉट गेलेला आहे. 4 बॉल सामना करतो उमेश जाधव सूर्यकांत जाधव संघ. बघूया सुंदर महत्वाचे विकेट चल कमॉन मयूर कुडूक चल जाऊ दे. थांब गेला चल. ओहो क्या बात तिसरं षटक चालू संघाची संख्या झाली 23. आपलं सध्या जेवणाचा ब्रेक आणि आता झालं आपण जेवायला आणि आल्यानंतर फायनल आहे आपली. आता कुठं घरी जेवायला. चला आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजी मार्फत सगळ्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अवंतिका कलेक्शन संघाची श्रेयस मोरे आणि वैभव जाधव. चला सामन्याची सुरुवात करूया. आणि बॉलिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल मला वाटतं तेजस असेल संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येणार तेजस गोलंदाजी मार्फत अंपायर पंचांच्या डावावर तिकडून राईट आर्म राऊंडर घेतले तेजस. आणि आपण या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडतो मयूर सूरज पवार आणि अभिषेक या तिघांसाठी देखील टाळ्या झाले पाहिजे. आणि दोन्ही संघांना या सामन्यासाठी शुभेच्छा देण्याने सामन्याची सुरुवात करूया पंचांच्या वतीनं. श्रेयस मोरेसह तेजस जाधव पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. श्रेयस मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला चेंडू आणि पहिला गडी बाद यष्टांचा वेळ फरेचे उघडले. पहिल्याच चेंडूवरती पहिला गडी बाद बसलाय. आणि आता त्या विश्वासवरती आपल्याला पाहायला मिळतो मोरे करतोय भाई. नक्कीच तेजसचा पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती पहिल्याच गडी बाद केलाय. सुजल 6 पाहायला मिळेल तेजसच्या बॉलिंग मार्कवरती तेजसच्या हातून त्यासमोर सामना करणार आहे आपला सुजल मोरे. कान मंत्र चेंडू तेजसचा पुन्हा एकदा आता मात्र श्रीरक्षक क्षेत्ररक्षकाच्या हातात सराठी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. निर्धाव चेंडू जाईल झाला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरून फर्निचर उखडला गेला. गडी बाद सुजल बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू तेजसचा आय शपथ आता मात्र हॅट्रिक वरती असेल. पागल आहे का. पहिला चेंडू पहिला गडी बाद दुसरा चेंडू डॉट आल्यानंतर 2 चेंडू आणि 2 लगातार विकेट. अजूनपर्यंत धाव संख्या झाली 14. अवंतिका कलेक्शन संघाची धाव संख्या 14 धाव फलकावरती लागली आहे. 5 गडी बाद झालेत. षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू पियुष कुलटा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. समोरच्या दोन्ही संघांमध्ये मला ते प्रथम फलंदाजी करताना अवंतिका कलेक्शन संघाने 18 धावसंख्या धाव फलकावरती लागले आणि 19 धावांचं आव्हान असेल अठ्ठाई संघाला. 18 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान असेल. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय आपल्याला. पहिला चेंडू वैभवाच्या हातून तेजसच्या होता. आता मात्र आव्हान असू दे हे असते हो. नक्कीच धाव संख्येत एकने भर पडली. धाव संख्या 2 या धावेवर जाऊन टेपले. 2 धाव संख्या पुढील चेंडू वैभवाचा
आता मात्र समोरच्या दिशेमध्ये एक धाव मिळेल. एका धावेने पुढे सरसावेल. धाव संख्या धावफलकावरती अत्याई संघाची लागली ती 3 धावा. बिनबाद 3. अरे एक रन घ्या. नक्कीच तेजस बाद होता वाचलाय. घाय कशाला 5 ही धाव संख्या धावफलकावरती लागले. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढील चेंडू पुन्हा चेंडू पार दंडाने संचलित तेजसच्या बॅटमधून पहिल्या वेळेला मारा जाऊ दे. सेमीफायनल चालू आहे आपली नक्कीच मॅच. 4 धाव मारले तेजसने. आता मात्र 1 धावाची गरज असताना 1 धाव झाली आहे. विजय संघ अत्याई विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. फायनलच्या फेरीमध्ये या संघाने पदार्पण केले आणि त्यांचा सामना होईल घातलेली किंग्स या संघासमोर. दोन्ही संघांमध्ये फायनलचा संग्राम पाहायला मिळेल. थोड्याच वेळात परत येऊया. धन्यवाद. कुठे निघतोयस? दिसा जरा. फायनलची तयारी चालली. फायनल मारले टीम गेले त्याची आता तयारी चालू. आता पाऊस हे तेजा नाचा पाऊस लावल्यावर व्हिडिओ काढतोस ना. हे नाचा फायनलचा मॅच आहे तरी ही फायनल मॅच आम्हीच मागणार असे मला ग्वाही देतो. कातलाल किंग्स टॉस विन झालेले आहेत. निर्णय काय तो लगेच सांगायचा आहे. मद्रासी मॅच सामना फायनलचा सामना आहे. कातलाल किंग वर्सेस अत्याई 11. इकडून द्यायचं ना काका इकडून असं. अहो फायनल तर बघून जा. कातलाल किंगचे कॅप्टन आणि अत्याईचे कॅप्टन यांनी त्वरित माईकशी संपर्क करायचा आहे. त्यांना विनंती करण्याची की नाही 2 शब्द त्यांच्या टीमसाठी मनोगत व्यक्त करायचं आहे. कातलाल किंगचे कॅप्टन यांनी आपलं मनोगत येईल असं व्हा ना यार जरा. केपीएल सीझन 2 आणि केपीएल सीझन 2 च्या फायनलचा रणसंग्राम आपण या दोन्ही संघांमध्ये पाहताय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी इथे बोलवण्याची कृपया हे बोलू नका. हे गबस कृपया खासचे कर्णधार सूर्यकांत यांना मी विनंती करतो. सूर्यकांत यांना मी विनंती करतो की त्यांनी नक्कीच सुरेश पवार म्हणून या संघाचे कर्णधार आले. नक्कीच कर्णधार तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि तुमच्या या स्पर्धेमध्ये जे संघ तुमचा खेळला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? हा जरा सूर्यकांत आमचा पुढे नाही आला त्याच्याबद्दल मी आलेलो आहे आणि खूप आनंद आला. केपीएल 2 खेळताना आम्ही 3 मॅच आम्ही चांगल्या रीतीने जिंकल्या. 1 मॅच आम्ही हारलो तरी आम्हाला त्याचा गम वाटत नाही कारण आम्ही 3 मॅच जिंकून आम्ही फायनलला आलेलो आहे. आणि एवढं बोलून मी सांगतो ही मॅच
ही मॅच मी सांगतो की आम्हीच मारू असे अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच जिंकण्याची त्यांना 100% आशा आहे. नक्कीच कर्णधार तुमच्या संघाला मी शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. आणि आत्ताही संघाचे कर्णधार आपणच मी विनंती करतो की आपण आपलं या स्पर्धेबद्दल मनोगत, या स्पर्धेचं आयोजन, प्रयोजन आणि तुमच्या संघाचा खेळ, या स्पर्धेमध्ये झालेला खेळ याबद्दल आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम मी सर्व आयोजक नियोजकांचे आभार मानतो. त्यांनी असं उत्कृष्ट प्रकारचं नियोजन केलं व आम्हाला खेळायला संधी मिळाली. तसेच आपल्या केपीएल पर्वाचं दुसरं पर्व आहे आणि केपीएल पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आम्ही फायनलमध्ये दाखल झालो होतो आणि अंतिम विजेते झालो होतो. तसंच आम्ही नक्कीच प्रयत्न करू केपीएल सीझन 2 मध्ये अंतिम विजय होण्याचा प्रयत्न करू. हातलेली किंग्स पण तशी तगडी टीम आहे, तरी आम्ही त्यांना नक्कीच टक्कर देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझं शब्द संपवतो. नक्कीच दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तोड उत्तर देणारे संघ आहेत आणि हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना देखील आनंद मिळणार आहे. नक्कीच प्रेक्षकांनी देखील या सामन्याचा आनंद लुटायचा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि सामन्याकडे जाऊया. धन्यवाद. करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. त्याची मॅच आहे. या ठिकाणी फायनलचा थरार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिलीप जाधव, विजय जाधव, राजदा उडी मार. अरे यार, ओनर्सनी या संघाचं जे काही पहिल्यांदा गोलंदाजी करतोय उत्कृष्ट गोलंदाज सुवेद पवार, वैभव जाधव, आलोक पवार या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. पराग पवार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मध्ये आयत्या 11 आणि खासलोली किंग्स या दोन्ही संघांचा प्रवेश मात्र झालेला आहे. आता निश्चित होणार आहे संघ कोणत्या ठरणार. त्या ठिकाणी सूर्यकांत जाधव असतील, दीपेश जाधव असतील, सुरेखा वडील असताना राज जाधव आणि तेजस जाधव ही जाधव बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राज तर एका बाजूला तेजस. पहिला मारलेला हा चेंडू आणि पहिला क्रिकेट गंगाला गमवावा लागतोय तो आजच्या या संघाला. राजचा विकेट या ठिकाणी नुकसानकारक ठरू शकतो आजच्या इलेव्हन संघाला, परंतु तरी सुद्धा आलोक पवार या ठिकाणी पुण्यासाठी सज्ज होतोय आपल्या संघाला. मित्र पुन्हा दुसरा चेंडू काय करतो पाहूया. उत्कृष्ट गोलंदाजी करत असलेला हा आयुष खऱ्या अर्थानं जर का हा सामना जिंकत असेल तर मैदानात संघाला आणि तेजस सारखा हे खेळाडू या ठिकाणी बाद होतोय आणि या दोन्ही जाधव बंधूंची जी साथ आपल्याला पाहायला मिळते. मारला हा चेंडू आणि अरे सुजल 4 धावा. हातवरी किंग्स या संघाचे खेळाडू तरी केल्विन पुन्हा सज्ज होतोय या खेळीसाठी. 6 पुढचा बॉल सज्ज मात्र प्लेस करून यांच्या हातात कप्तानाने दिलेला आहे. 9 धावा ठिकाणी पूर्ण होत आहेत. वाट लावला. बघता बघता संपूर्ण टीम बघूया पुढचा हा प्लेअर आजच्या 11चा काय कामगिरी करतो, आपल्या संघाला कुठपर्यंत देतो. 5 चेंडूंचा कम ऑन पाले. पंचांचा इशारा. रामलाय तो रामलाय 12 रनांची आवश्यकता. एक पाहिजे बस. शाबाश शाबाश शाबाश.
पुढील चेंडू सुजलसाठी सुजलने प्रेस केलेला 1 रन पूर्ण. सुजलने चांगलासा शॉट मारलेला 1 नेवर 5 रन. ओके. अरे नो गेला ना हे नाही 5 झाले. पुढील चेंडू सूर्यासाठी. सूर्या तयार. उत्कृष्ट देण्याचा टळलेला चेंडू 1 धावसाठी धावसंघामध्ये. उत्कृष्ट असा चढवलेला चेंडू 1 धावसाठी 1 धाव पूर्ण. सूर्या 7 रन जर्सीमध्ये. पुढील शेवटची वर राज घेऊन आलेला आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि शेवटचा षटक जिंकण्यासाठी. थांबा जरा आपलं पुढील बघायला मिळत असताना ए